आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी, सर्वच पदाधिकाऱ्यांनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला जीवाचं रान करून मला विजय करण्यासाठी प्रयत्न केलेत, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला अपयश त्या ठिकाणी आलं। परंतु या मतदारसंघातील मायबाप जनतेनं गेल्या 3 टर्म आणि ही 4थी टर्म ही 1 लाख मतं मला या ठिकाणी पडलेत। त्यामुळं थोडक्या निसटत्या मतानं समोरच्या उमेदवाराचा या ठिकाणी विजय झाला आणि 100% आपला या ठिकाणी पराजय झाला हे मान्य करून मी सर्व या मतदारसंघातील मायबाप जनतेला आवाहन करेल, आता आपल्याला जे काही जनतेनं मॅन्डेट दिलं ते आपण मान्य केलं पाहिजे आणि कुठेही आपल्या कृत्यानं, आपल्या एखाद्या घटनेनं या मतदारसंघातील सामान्य नागरिकाला त्रास होईल याची काळजी सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व आमच्या जीवाभावाच्या मित्रपरिवार असेल, महायुतीचे पदाधिकारी असतील, या सर्वांनी या ठिकाणी त्यांना माझं जाहीर आव्हान असेल, विनंती असेल, आपण या सर्व झालेल्या निकालाच्या सर्व गोष्टी मान्य करून या ठिकाणी आपल्याकडनं कुठल्या सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यावी, असं आव्हान आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व मायबाप जनतेला या ठिकाणी करतो। परंतु जे काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला हा काही मुद्दामून केल्यासारखं नाही। सुरुवात कुठेतरी हॉटेलचा वाद झाला असेल, त्यानंतर निकाल लागल्यानंतर त्या आमचे काउंटिंग एजंट होते ते बाहेर येतानाचा विषय असेल, सुरुवात त्यांनी केली आणि असं मलाही अपेक्षित नव्हतं की बा कुठेतरी आम्ही आमची हार पत्करली होती। परंतु उत्साही कार्यकर्ते असतात, काही कार्यकर्त्यांना जर असं काही अनुचित प्रकार होत असेल तर त्यांनी वेळीच त्या ठिकाणी त्यांनी तो थांबवायला पाहिजे होता किंवा त्यांना तशा सूचना द्यायला पाहिजे होत्या। आणि मी स्वतः कार्यकर्त्याला सांगत होतो की आपल्याला कुठल्याच गोष्टी आपण आपला पराजय झाला आहे मान्य करून आपण कुठल्याच याला प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत अशा विनंतीही कार्यकर्त्याला केली होती। त्या कार्यकर्त्यांनी त्याचा मानही दाखवला, परंतु सुरुवात त्यांनी केली, काही चुकीचे बाईट आले, काही हातवारे केले गेले, काहीतरी चुकीचं बोललं गेलं, म्हणून त्याची प्रतिक्रिया म्हणून काही कार्यकर्त्याकडनं आमचा त्या ठिकाणी थोडा त्याला विरोध झाला। परंतु मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहून त्या कार्यकर्त्याला सर्वांना थांबवण्याचं काम, सर्वांच्या हातापाया पडण्याचं काम आणि त्यांना सर्वांना घेऊन कार्यालयावर त्या ठिकाणी आलो, सर्वांना विनंती केली आणि माझ्या विनंतीचा मान ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी तो होणारा मोठा अनुचित प्रकार त्या ठिकाणच्या त्या जे काही त्या दिवसचा जो काही घटनाक्रम होता त्या घटनाक्रमाच्या माध्यमातून आपण कार्यालयावर येऊन समारोप करून कार्यकर्त्याला विनंती करून घरी जाण्याच्या सूचना केल्या। त्यांनी गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये काहीतरी आपल्याकडनं होईल, काहीतरी आपल्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील म्हणून जे नाही करायचं ते करण्याचा प्रयत्न केला। काही ठिकाणी घरामध्ये गुलाल टाकला, काही ठिकाणी कार्यकर्त्याच्या घरासमोर जाऊन फटाके फोडले, तरीही मी कार्यकर्त्याला त्यांचा आनंद आहे, बऱ्याच दिवसापासूनची सत्ता त्यांच्या हातात नव्हती, आता ते विजय झालेत, म्हणून आपण कार्यकर्त्यांनी संयम बाळगा एवढ्याच विनंती सर्व कार्यकर्ते ज्या ज्या गावातून फोन आले त्या कार्यकर्त्याला आपण विनंती करून सांगितलं आणि त्या कार्यकर्त्याला केलेल्या विनंतीचा मान ठेवून कार्यकर्त्यानं त्याच्यावरती प्रतिक्रिया किंवा त्याचा कुठलाच विरोध त्या ठिकाणी केला नाही आणि पूर्ण मतदारसंघामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला। परंतु आमच्यासारखा जबाबदार माणूस काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करत असेल, काहीतरी चुकीचं सांगून केवळ याच्यात राजकीय रंग आणण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं होतोय उमेदवारच समोरचा, म्हणून आम्ही सर्व त्यांना आव्हान राहील, बाबा तुम्हालाही आता ते 5 वर्ष लोकांनी सत्ता दिलेली आहे, चांगले कामं करा, चांगले सत्तेचा उपयोग जनतेसाठी करा, केवळ समाजामध्ये तेढ निर्माण करून अशा पद्धतीनं चुकीचं काही घटना होणार नाहीत, सामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही जे काळजी त्यांनी घ्यावी अशी माझी विनंती राहील। कारण की तुम्ही पाहिलं असेल
गेल्या 15, 25, 30 वर्षापासून माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब असतील, मी स्वतः असेल, मी सर्व समाजाला एकत्र ठेवून गुण्यागोविंदानं या मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भावनेतून काम करत गेलो. आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये सर्व समाज एक गुण्यागोविंदाने नांदतायत. म्हणून कुठेतरी काही लोकांनी दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही लोकांकडनं होतंय, आमच्या निदर्शनास आले. म्हणून त्यांना पुन्हा एकदा आव्हान राहील की बाबा, या मतदारसंघाची जे काही परंपरा आहे ती कायम ठेवा. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, लोकांच्या सेवेसाठी दिले, लोकांची चांगली कामं करा, लोकांचे मन जिंका. परंतु कोणाला दोष देऊन किंवा कोणत्या माणसाकडे एकाकडे वोट करत असताना, एक वोट करत असताना बाकीचे 4 बोटं आपल्याकडे असतात याची जाणीव ठेवून आपण या ठिकाणी काम करावं, असं माझं त्यांना जाहीर विनंती आव्हान राहील. आणि जे काही आता या ठिकाणी पराभव झाला, मी सर्व त्याच्यात आमच्याच चुका असतील समजून आम्ही आत्मचिंतन करू, कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये ते कशा आपल्याला सुधारता येतील याचा प्रयत्न निश्चित आम्ही करू. म्हणून कुठेतरी आम्ही पराजय झालो म्हणून आम्ही त्याचा उद्रेक करतोय असं काही यांनी जे काही भासवलं आहे त्याच्यामध्ये कुठलं तथ्य नाही. त्यांनी जे जे प्रचारामध्ये जे जे करता येईल, जे जे खोटे आरोप करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते थोड्याफार प्रमाणामध्ये यशस्वी झाले. म्हणून या मतदारसंघामध्ये कामं करत असताना कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, कधी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा